साहेब मला बरंच बोलायचं होतं, पण मी मगाशी सुरुवातीलाच सांगितलं की मी आज जरा भावनाप्रधान झालो. मला लोकांच्याकडे बघितल्यावर वाटतं की यांचं ऋण कधी आपण फेडू शकणार. आता वय 74 सुरू झालं. आता या सगळ्यांचं ऋण फेडायचं. तिसरी पिढी मगाशी सांगितलं, तिसरी पिढी माझा प्रचार करते. तर या निमित्तानं सगळ्या मतदारसंघातल्या शेतकऱ्यांना, कार्यकर्त्यांना, मला सुद्धा आपल्या मतदारसंघातील शेतकऱ्यांची काय प्रगती आहे ती बघायला मिळालं, याबद्दल मी सुद्धा स्वतःला धन्यवाद समजतो. त्याला मी एवढंच सांगतो की मी जसं मगाशी सांगितलं की तुमच्या ताकदीवर, तुमच्या आशीर्वादावर मी पुन्हा आमदार होणार हे सांगितलं, तसं एवढंच सांगतो, माझ्या शरीरात रक्त आहे तोपर्यंत मी तुम्हाला आयुष्यात अंतर देणार करतो. साहेब, सगळ्यात मोठं शेतकरी बलवान झाला पाहिजे, बळीराजा बलवान झाला पाहिजे, आपली भूमिका आहे. बळीराजा बलवान व्हायचं असेल तर त्या शेतीमालाला दर मिळाला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. पण तुमची अडचण आहे, शेतीमालाला तुम्ही दर देऊ शकत नाही का? तुम्ही ग्राहकाचं हित पण बघा. आमच्याकडे आम्ही उपाय आहे की शेतीमालाला दर देता येत नसला तो उत्पादन खर्च कमी करायच्या दृष्टीने जर नियोजन केलं शासनानं, आम्ही काही योजना देऊ, ते जर उत्पादन खर्च कमी करायचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रातला शेतकरी बळीराजा समर्थ बनेल. खरं बघायला गेलं तर उद्योग खात्याची, शंभराच्या खात्यांची चर्चा फार होती. शंभराजे म्हणते ते मी 1100 कोटीचं उत्पन्न होते माझ्या ठिकाणी, 22,000. कारण ते नाही, त्याच्या नादाला आम्ही कधी लागलो नाही, त्यामुळे आकडा माहिती. तसंच सामान साहेबांचं आहे. पण साहेब, मी तुम्ही आकडेवारी काढून बघा, शेतीपासून येणाऱ्या उत्पादनाचं प्रत्यक्ष न प्रत्यक्ष कर रूपाने पैसे येतात. त्यामुळे तुमचा राज्य शासनाचं ताकद वाढते. माझी आपल्याला विनंती आहे की आम्हाला मंत्रीपद मिळणार नाही याची खात्री होती, एखादी चांगली कमिटी मिळणार नाही याची खात्री होती. मला मिळाली रोजगाराने कमिटी. आता मला त्या सगळ्या लोकांनी रोजगारासाठी मुंबईला पाठवले असल्यामुळे मी त्यात आनंद मानला. पण माझी भूमिका त्यात असा आहे, त्या योजनेला जर समर्थपणाने आपण साथ केली आणि शेती उत्पादनासाठी त्या योजनेचा उपयोग करून घेतला, त्या शेतकऱ्याला मजुरी भागवण्यासाठी, औषधासाठी पैसे उपलब्ध, रोजगार निर्माण करून दिले तर फार मोठ्या प्रमाणावर काम होईल असं करावं असं माझी आग्रहाची विनंती आहे. साहेब, मला बरंच बोलायचं होतं, पण मी मगाशी सुरुवातीलाच सांगितलं की मी आज जरा भावनाप्रधान झालो. मला लोकांच्याकडे बघितल्यावर वाटतं की यांचं ऋण कधी आपण फेडू शकणार. आता वय 74 सुरू झालं. आता या सगळ्यांचं ऋण फेडायचं. तिसरी पिढी मगाशी सांगितलं, तिसरी पिढी माझा प्रचार करते. साहेब, माझी एवढीच विनंती आहे, या मतदारसंघाच्या विकास कामासाठी मुख्यमंत्र्यांनी सांगून, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सांगून प्रचंड निधीचा ओघ यावा अशी मी या निमित्ताने अपेक्षा करतो.
जाता जाता चारही मंत्र्यांना मी धन्यवाद देतो की आड्या अडचणी असताना सुद्धा माझ्या प्रेमापोटी मी म्हणणार नाही, त्या तमाम शेतकऱ्यांच्या प्रेमापोटी हे चारही मंत्री आले, त्याबद्दल मी वैयक्तिक आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचा आभार आहे. लोकांना माझी विनंती आहे की आपली स्वप्न अर्जे, आता खाडेसाहेब आले तिथं, अनिल बाबूंवर लढायचं आहे, म्हणजे काँग्रेसवर पण लढायचं आहे, राष्ट्रवादीच्या एका गटावर पण लढायचं आहे, राष्ट्रवादीच्या दुसऱ्या गटावर पण लढायचं आहे आणि भाजपवर पण लढायचं अशी अवस्था. पण मी एवढंच सांगतो की गर्वाने सांगत नाही, अभिमानानं आणि समोर बसलेल्या माणसांच्या शक्तीने सांगतो, कुणीही येऊ द्या, 24 ला अनिल वापरून निवडून येणार वगैरे. कदाचित त्या दोघांनी ठरवलं माझं तिकीटच काढलं तर मग काही लागलं. गमतीचा भाग सोडला तर या निमित्तानं सगळ्यात मतदारसंघातल्या शेतकऱ्यांना, कार्यकर्त्यांना, मला सुद्धा आपल्या मतदारसंघातील शेतकऱ्यांची काय प्रगती आहे ती बघायला मिळालं, याबद्दल मी सुद्धा स्वतःला धन्यवाद समजतो. आपल्याला मी एवढंच सांगतो की मी जसं मगाशी सांगितलं की तुमच्या ताकदीवर, तुमच्या आशीर्वादावर मी पुन्हा आमदार होणार हे सांगितलं, तसं एवढंच सांगतो, माझ्या शरीरात रक्त आहे तोपर्यंत मी तुम्हाला आयुष्यात अंतर देणार नाही. पुन्हा एकदा चारही मंत्र्यांचं वैयक्तिक आभार मानतो. सगळे उपस्थित हजर राहिले त्याबद्दल सगळ्या शेतकऱ्यांचा आभार मानतो आणि खऱ्या अर्थानं देशाला बियाणाचं कौशल्य ज्या मातेने दाखवलं, आपण सगळ्यांनी शेतकऱ्यांनी शेतीतलं बियाणे सुद्धा त्यांच्या कौशल्याने वापरू, पण मी एवढीच विनंती करेन की त्यांचं जसं कौशल्य